धुक्याची पांघरलेली चादर, हिरवाईने नटलेले सह्याद्रीचे डोंगर आणि त्याच कुशीमधून दिमाखामध्ये कोसळणारा पांढरा शुभ्र असा जलप्रपात. पावसाळा सुरू झाला की जव्हारचं रूप हे अक्षरशः बदलून जातं. आणि म्हणूनच पालघर जिल्ह्यामधल्या जव्हारला मिनी महाबळेश्वर असंही म्हणतात. या निसर्ग सौंदर्याला आता काचेच्या व्ह्यूइंग ब्रिजची देखील साथ लाभली आहे. बघूयात निसर्गाच्या या अद्भुत कलाकृतीची सफर. मिनी महाबळेश्वर अर्थात पालघरमधलं जव्हार. पहिल्या पावसाच्या सरीत सह्याद्री नव्यानं बहरून येतो. डोंगर हिरव्या शालीत हरवून जातात. धुकं अलगद दऱ्यांमध्ये उतरू लागतं आणि त्या धुक्याला चिरत दाभोसा धबधबा आपल्या रौद्र पण तितक्याच मोहक रूपात अवतरतो. सुमारे 300 फूट उंचीवरून कोसळणाऱ्या या धबधब्याचा आवाज जणू निसर्गाचंच एक सुरेल संगीत. पाण्याचे उडणारे तुषार चेहऱ्यावर अलगद स्पर्श करून जातात आणि क्षणभरासाठी शहराची धावपळ, ताणतणाव सगळंच मागे पडतं. चारही बाजूनी गर्द जंगल, डोंगरांच्या कुशीतून वाहणारा वारा आणि समोर फेसाळत कोसळणारा जलप्रपात. याच निसर्गरम्य ठिकाणाला आता नव्या आकर्षणाची जोड मिळाली आहे, काचेच्या व्ह्यूइंग ब्रिजची. मी सध्या दाभोसा धबधबा इथे आहे. आपण बघू शकतो की पहिल्यांदा इथे काही व्यवस्था नव्हती, मात्र आता पर्यटन स्थळ आहेत चांगल्या पद्धतीने तयार केले आहेत. आपण बघाल तर हा काचेचा पूल आहे, तो तयार केलेला आहे आणि ह्याच पुलावरून आता वरती जाऊन आणि ह्या धबधब्याचा आनंद आहे तो घेता येणार आहे. एकूणच पाहाल तर आपण बघाल की पर्यटक आहेत इथे समोर, ते ह्या धबधब्याचा आनंद घेत आहेत. आपण बघाल तर अतिशय सुंदर असा हा पूल बनवलेला आहे. साधारण 2 कोटी रुपये खर्च ह्या विकास कामावरती झाल्याचं सांगण्यात येतं आणि आता पर्यटक आहेत ते वरून ह्या जो आल्हाददायक धबधबा आहे त्याचा आनंद घेत आहेत. या पुलावर उभं राहिल्यावर पायाखाली दिसणारं खोल दरीचं दृश्य, समोर दिमाखात कोसळणारा धबधबा आणि सभोवताली धुक्याचं साम्राज्य, हा अनुभव शब्दात मांडणं कठीणच. दाभोसा जे आहे पर्यटन स्थळ फारच अतिशय सुंदर आणि पावसाळ्यातलं नयनरम्य असं दृश्य इथे बघतोय आम्ही. ऍक्च्युली आम्ही दरवर्षी इकडे येत असतो, पण पूर्वी इथे खालून अशी पायवाट होती जायला, थोडं रिस्की होतं ते. आणि आता बऱ्यापैकी खाली आहे, पण इथून जो अँगल ऑफ व्ह्यू दिसतो आहे फारच सुंदर आहे या ठिकाणी. आणि हा जो ब्रिज बनवला आहे पीडब्ल्यूडीच्या माध्यमातून, फारच सुंदर ब्रिज आहे. इथून फार सुंदर असं निसर्गरम्य दृश्य या पावसाळ्याच्या दिवसामध्ये बघायला मिळतं. खूप छान आहे, इकडचं वातावरण पण निसर्गरम्य आहे आणि हे जव्हार तालुक्यामधलं मिनी महाबळेश्वर म्हणून मानलं जाते. दाभोसा धबधबा इथं पर्यटन लांबून लांबून येतात, मुंबई भरपूर ठिकाणून येतात. चांगलं आहे, व्यवस्थित आहे आणि चांगलं म्हणजे एक तर इथं आल्यानंतर एकदम निसर्गरम्य आणि प्रसन्न वातावरण वाटतं. असं वाटतं की परत परत यावं. छान आहे. दाभोसा हा फक्त धबधबा नाही, तर तो सह्याद्रीच्या सौंदर्याचं जिवंत रूप आहे. इथे येणारा प्रत्येक पर्यटक निसर्गाच्या प्रेमात पडतो आणि पुन्हा एकदा इथे परत येण्याचं वचन मनाशी बांधूनच निघतो. पावसाळ्यात जव्हारची ही सफर केवळ पर्यटन नाही, तर निसर्गाला मनापासून अनुभवण्याचा एक अविस्मरणीय प्रवास ठरतो. संतोष पाटील, ABP माझा, पालघर.